सोलापूर जिल्हा कारागृह व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य मानवी हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला गेला। मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्या सहमतीने व महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व कारागृहांमध्ये बंदीच्या मानवी हक्कांचे संरक्षण व जागृती करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात धर्मादाय आयुक्त ईश्वर सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रशांत पेटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, पोलीस उपअधीक्षक राजन माने व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि उपमहानिरीक्षक सुनील ढमाळे यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। धर्मादाय आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हक्कांची माहिती देताना बंदी बांधवांना मार्गदर्शन केले। कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला आणि बंदीच्या सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ शिवकैलास झुरळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कारागृह शिक्षक अंगद गव्हाणे यांनी केले। संपूर्ण कार्यक्रमाने कारागृहातील बंद्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।